टुटी फ्रुटी केक कसा बनवायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। स्पेशली हा लहान मुलांना तर खूप आवडतो। तर एका बाउलमध्ये मी मेजरमेंट प्रमाणे सगळं साहित्य घेणार आहे। एक बाउल मी घेतलेलं आहे, त्याच मेजरमेंटनी मी सगळं साहित्य टाकून घेणार आहे। तर पहिल्यांदा मी एक बाउल दूध टाकले आणि अर्धा बाउल तूप घेतलेलं आहे आणि अर्धा बाउल मिल्क पावडर घेतली आहे। ती व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी एक बाउल साखर घालून घेते आणि ती व्यवस्थित परत मिक्स करून घेतली आहे। आणि आता आपण त्यामध्ये बारीक रवा अर्धा बाउल टाकायचा आहे आणि 2 बाउल मी मैदा घातलेला आहे। तोही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊया। याप्रमाणे आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता रवा घातल्यामुळे आपण त्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तर आता आपण इकडे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी जाळी टाकली आहे आणि कढई आपण मीडियम गॅसवरच तापत ठेवायची आहे। आणि एका टीनला मी तूप लावून घेते आणि मैदा टाकून घेतला आणि तो सर्व साइडनी पसरून घेत आहे आणि एक्स्ट्रा जो मैदा असेल तो आपण काढून घेतलेला आहे। आणि आता आपण कढईमध्ये प्री हीट करायला ठेवूया। आता आपण केकच्या बॅटरमध्ये इसेन्स घालून घेतलंय 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून मी बेकिंग पावडर घातले, अर्धा टेबलस्पून मी बेकिंग सोडा घातलाय। आणि आता आपलं बॅटर जरा घट्ट वाटतंय म्हणून मी अर्धा बाउल दूध परत घालत आहे। याप्रमाणे आपण 1.5 बाउल एकूण दूध टाकलेलं आहे। व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेत आहोत। याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं बॅटर रिबन कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालं पाहिजे। आणि आता त्यामध्ये मी 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी घालून घेत आहे। 30-40 सेकंदातच आपलं बॅटर स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं आहे। याप्रमाणे आपलं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे। आता आपण टीनमध्ये घालून घेत आहोत। पूर्ण बॅटर घातल्यानंतर आपल्याला तो टीन टॅप करून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याला टॅप करून घ्या म्हणजे हवा असेल ती निघून जाईल। आता आपण त्याच्यावरती टुटी फ्रुटी वरती घालून घेत आहोत डेकोरेशनसाठी। त्यामध्ये थोडासा मैदा घालून घेत आहे म्हणजे टुटी फ्रुटी आतमध्ये जात नाही, वरच्यावरच राहते। आणि झाकण लावून आपण स्लो गॅसवरच आपल्याला ठेवायचं आहे। जवळजवळ पाऊण तास ते 1 तास लागू शकतो। तुमच्या गॅसच्या फ्लेमवरती आहे, स्लो गॅसवरच करून घ्या। आणि आता आपण 50 मिनिटांनी चेक करत आहोत। आपला केक तयार झालेला आहे। याप्रमाणे आपला स्पंजी केक तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।